विश्वास 6 गुंड, त्याच्यापैकी 1 नंबरचा गुंड रावण. याला जर 2:15 वाजता घरात घुसून आपटू ज्यानं आणलंय, पंढरपुरातला किती नंबरचा गुंड? मग 1 नंबरच्या गुंडाला होशे गुरुजी जो गुंड मारतो तर किती नंबरचा गुंड असेल? ते टाटरन वायरन चोरणार यायला तर कवा बी हानीन ना ते. इंजिनियर साहेब कवा हानीन ना ते का साधा गुंड आहे का? आणि त्याच्यासारखा चतुर जगात कोण नाही. देव चतुर जाणून या. अहो देवाचा चतुर पाहण्यास पण आमच्या इथे मुंबईला शिकायला होतं, माझ्यासोबतच होतं. मी 7वी शिकलो आणि ते जरासं पुढे गेलं. त्याचं काय झालं ते नाही सांगता येणार आपल्याला, उगं चुकत असते. बा मला एक कळतंय, जिला गौऱ्या लावता येत नाहीत का तिनं धिरडे करायचेच नाही. हो, गौऱ्या लावता येत नाही तिनं धिरडे करणं म्हणजे पिठाचा नाश आहे तो. जिला पिठल्यातले गोळे फुटत नाहीत ती म्हणली मी बासुंदी करते. मी म्हणलं राव दी मंजुळा, तू दुधाचा नाश करशील, तुला कशाला येत नाही? आपल्याला जे येत नाही ते कशाला उगच करायचं उगा आगावपणा. हो, ते आम्ही उन्हाळ्याचे दिवस होतो. देवाला इड म्हणतात काय काय नालायक. काय कळ होतं त्या देवाला? हा तुलाच लय कळतं हरामखोरा. पळीलेलं ताक, काही काही गोष्टी कशा कळण्याच्या भाकरी हाणल्या होत्या आपण. त्या दिवशी 5 पोर बाबांना आम्ही जेवायला होतो, खूप जेवलो. जाऊ दे म्हणलं, आपल्या आवडीचं नाही केलं त्यानं. ते म्हणले तुम्हाला काय केलं? तर म्हणलं आम्हाला कळण्याच्या भाकरी केलं त्या. आधी सांगायचं ना मग म्हणले. काय सांगू लागलो. दुपारी जेवलो असं, उन्हाळ्याचे दिवस, पोळीलेलं ताक होतं. काही कालामध्ये काही गोष्टी गोड असतात. उन्हाळ्याच्या दिवसात थोडीशी हळद, थोडीशी जिरे वगैरे टाकलेली, मोहरी फोडलेली, ते पोळलेलं ताक उन्हाळ्यात इतकं गोड लागतं ते बासुंदीच्या थोत्रात आणते. आणि असं ताक ते मुंबईला हवा इकत भेटत मुंबईला. त्यानं 4 ग्लास पिले. त्या ताकानं त्याचा परिणाम जाणीला ना या लगेच गुंगी आली. पण अंग इतकं नाजूक होतं त्याचं, ते तिथं कुठं झोपन. मी पोतडं पांगिलं ते म्हणलं रुतत ना. म्हणलं राहू दे मग आपण बसू. म्हणलं सावली बरी लागली हो. तितक्यात आपलं तिथली तिथं फिरलो. ते खताडाचं ढिगल होतं आणि त्या ढिगलावर एक भोपळ्याचा येल उगलेला होता. भोपळ्याचा येल त्याचं बुड असं अंगठ्यासारखं असतं, करंगळीसारखं, पण त्याला भोपळे असे खपक्या लागले होते. आणि आंब्याचं झाड कासऱ्यात बसत नव्हतं इतकं मोठं, आणि त्याला आंबे एवढू लागले होते. ते म्हणलं बाळू तुमचा देव पागल आहे. मी म्हणलं इतक्या लवकर निर्णय द्यायला तू कोण जेजेस का? संप्रदायातला जेजेस का तुझेच? इतक्या लवकर देवाला पागल म्हणायला? ते म्हणलं सोपं उदाहरण आहे रे. करंगळीसारखं ज्या भोपळ्याच्या झाडाचं बुड आहे त्याला माठासारखा भोपळा लावला. बैलाच्या कासऱ्यात ज्याचं बुड बसत नाही त्याला बुटक्यासारखे आंबे लावले. काही कळतं का तुझ्या देवाला? हे भोपळे आंब्याला पाहिजे होते आणि कैऱ्या भोपळ्याला पाहिजे होत्या. मी म्हणलं नको ना ताण घेऊ. नाही म्हणलं काही करू. माझं जो उपरणं होतं आणि एक शाल होती सत्काराची, यायनच केलेलं. मी गाडीतलं आणलं, पोतड्यावर शाल टाकली त्याच्या उपरणं. जरा बऱ्या घरचं होतं, साखरेच्या पोत्यातला मुंगळा होता. किती खावान किती संडास करावा त्याला काय अक्कल नव्हती. आपलं त्याला म्हणलं जाऊ द्या आपलं झोपू द्या. ते काय होतं त्याच्या इरीला पाणी होतं आणि आपलं 1.5 एकर रान तिथं होतं. ते कधी मध्ये सोयाबीन भिजवायला देत होतं. मग त्याच्यामुळे आता आपल्या उपरण्यावर झोपलं मग काय होतं त्याला. असं चलत राहतं. काही काही गोष्टी अशा समटून घेतल्या पाहिजे माणसानं. इलाज नसतो त्याला. नाही तर त्या हरामखोराचे पाय आपल्या उपरण्याला लागू द्यायची लायकी नव्हती. मी पुन्हा कमराला नाही बांधलं ते. मग ते आम्ही आपलं सारवणाचा पोतराच केला त्याचा. या नालायकाचे पाय लागल्यावर मी दुसरंच काही कीर्तनात म्हणायचो. म्हणलं कमराला बांधल्यावर. नाही मी तितका येडा थोडाचे, शिक्षण असू द्या ना कमी, त्याच्यावर काय नसते. मग ते उशे साहेब ते झोपल्यावर काय झालं माहिती आहे का? नेमकं पाडाच्या अलीकडची प्रक्रिया असते आंब्याची. पाडाच्या अलीकडची, पाडाच्या थोडासा अलीकडचा भाग. त्यावेळेला पोपटाला आंबे खावा वाटतात. देठ तुटू देत नाही, बरोबर असा चुरू 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 पोपट. पण काय पोपटाचं नख लागलं, आंबा तुटला आणि याच्या कवळ्या नाकाव पडला. जसंही कैरी निब्बर टक कैरी 2-4 छटाकाची जशी पडली तशीच नाकातून ते रक्त चाल घोळाना फुटला म्हणतात ना त्याला. हो फॅ फॅ करू लागला. चल दवाखान्यात घे बरं. मी म्हणलं रुपया लागू देत नाही तुला. माझ्या संग आल्यावर महेच गाडीत जालना हॉस्पिटलला नेतो. पण आमचा देव हुशार का पागल त्याचा? पागलच नाही तर काय म्हणे 3-3 बारा विचारायला मला. एवढा मोठा भोपळा त्या इतकुशाला लावला आणि एवढी कैरी एवढ्या मोठ्या आंब्याला लावली. म्हणलं हरामखोरा, भोपळा जर आंब्याच्या जाग्यावर असता तर तू वाचला असता का पांचटा? ते म्हणला खरंच देव हुशार आहे की बरं डॉक्टर साहेबाकडे. किती चतुरे, किती चतुरे. एरवी ती ठेवे दिली कवळे
ते चांदणी येते म्हणे पिवळे, ते माझ्या स्वरूपी निर्मळे देखती दोष. काही नालायक माणसं देवाकडे सुद्धा दोष पाहतात, काही नालायक माणसं सज्जन माणसाकडे सुद्धा दोष पाहतात रे. हो, आमचा देव विशाल सज्जनाकडे सुद्धा दोष पाहत असतात. काय चालत राहते. एखाद्याला तुमचा पक्वाद नाही आवडला ना, ते म्हणते त्याची थाप कच्ची आहे. काय ते स्वभाव असतो, ते स्वभाव असतो त्याचा, हे समजून घ्यायचं. आता यांचं किती गोड आवाज आहे, हा ते तालात कच्च आहे. तू भीमसिंग जोशीचा चुलता आहेस का आराम करा, त्याचा ताल तपासायला तू नाराज. तू काय केलं काय नाही. ते हे विश्व निर्माण झालं का. एका नाण्याला चिच आणि पट बाजू आहे. तुम्ही एकीकडची घासा, ते रुपये चलत नाही साहेब, चलत नाही. चलतो का ते नाणं, चलत नाही, चलत नाही. हे चलते. रात्र आणि दिवस, नुसता दिवस असतात किंमत राहिली असती का. नाही 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 नाही. सुख आणि दुःख आहेत, तसे शत्रू आणि मित्र आहेत. चांगल्या माणसाला नालायक माणसाचं कवचच असते. चलत राहते ते. तुम्ही कोण्या क्षेत्रात जा, कोण्या क्षेत्रात जा, तुम्हाला नाव ठेवणारी लोक आहेतच ती. हो. काय सांगू लागलो. मीराबाई मीराबाई मीराबाई. हा भागवत. हा पाण्यात चेंडू टाकला, मुद्दाम टाकला. पंढरपुरातल्या मालकान गेला नाही, मुद्दाम टाकला आणि चेंडू आणण्यासाठी उडी टाकली. उडी टाकल्याच्या नंतर आतमध्ये पद्मिनी नावाच्या स्त्रिया होत्या, त्या शुहलदीपात राहतात. वाचनात पुराणात गोड प्रसंगाला पद्मिनी नावाच्या स्त्रिया शुहलदीपात राहतात. 7 दीप आहेत. कौच शाल्व पलवंगा जांबुदीपेस्ततेव जहा मृत्युर्लोकास्ततेव जम जांबुदीपं प्रविष्टयः जगदानंदगंधपतये नारायणो अधिष्ठिता यत्पुनिताय सर्वानां इंदुतटे भयजयः एत्यापां पतिनिरान भयजयो मृत्युर्सारस्ततेव च दक्षिणाधिपतयंजायं जांबुदीपं स्ततेव च. जिथं माणसं मरतात त्याला जम्बूदीप म्हणतात. आपण जम्बूदीपात आहेत म्हणून जम्बू या दीपा माझी एक पंढरपूर गाव गा इंदू तटावर, हे जम्बूदीप आहे. सुमलदीपात पद्मिनी नावाच्या स्त्रिया, काही पद्मिनी त्याच्यातल्या अंशता कालियाच्या पत्न्या होत्या. त्यांनी पाहिलं काय गोंडस लेकरू, देव दिसायला किती गोड असेल. राजस कुमार मदनाचा पुतळा रविश शिकळा लोपलिया किंवा गणित लावण्य तेज पुंजाळती रत्न किळ फाकती प्रभा कानडाओ विठ्ठलो कर्नाटको तेने मज लावी लावे दो. आपल्याला नाही गात येडवाकडं पिठलं हटायलो. गायनातली तज्ञ ही लोक आहेत. पाहिलिया वेध लावी बैसे जीवी जडोनी. ज्या बायकांना ज्याचं रूप आवडलं त्या बायकांचं कुंकू पुसण्यासाठी घालतात. पण चांगलं चांगलंच वाटावा त्याला माणसं चांगली म्हणत असतात. मीराबाई आईला सांगते, आई ते भंग्याच्या कुळात जन्माला आलं त्याचा काय दोष आहे. मी पुरावा भागवतातला देतोय सहज. मला ना दे गव्हाला पाणी देताना गवत उपटायचा, नाही गरज नव्हती तिकडे सरकायची. त्या कालियाच्या पत्न्यानं सांगितलं, जाय रे बाबा जाय, तू किती गोंडस आहे, तुझ्या आई वडिलाला किती आनंद वाटत असेल तुला पाहिल्यावर. माझ्या मालकाला लहान लेकरं खायचा लय ना दे. ते म्हणला लेकरं खाणाऱ्याची तर सोय लावायला आलो. धरू लागलं ते असं, धरू जाता सापडेना. तळेल शिवडी आणली कालियाच्या डोक्यावर उडी मारली. नाचू लागला. तांडव गती मुंडन पर नाचत गिरिधारी. तांडव गती मुंडन पर नाचत गिरिधारी. बम 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 बोले बलिहारी. बम 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 बोले बलिहारी. तांडव गती मुंडन पर नाचत गिरिधारी. 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 तांडव नृत्य केलं कालियाच्या डोक्यात. हे रक्तच तोंडातून आलं. कालिया म्हणला, इतका काऊन दुश्मन झालास रे. ते सरपाड म्हणलं, इतकं काय तुझ्या घरात पाणी घातलं आम्ही. भगवान म्हणले हरामखोर. अर म्हणले देव असला मग काय झालं, पण मला हरामखोर म्हणायची काय पात्रता तुझी. देवालाच म्हणलं ते, मला हरामखोर म्हणण्याची काय पात्रता. मूर्खा नालायका, तुझ्या विषामुळे पाणी दूषित होतंय आणि या यमुनेतलं पाणी पेल्यावर गाई वासरं मरतेत म्हणून तू मूर्ख आहेस. शब्द वापस घे देवा.
इतकं रगील होतं ते. घे वापस देवा शब्द. भगवान म्हणले का? एक लक्षात ठेवा, मी विष टाकल्याच्या नंतर पाणी दूषित होतं याबद्दल दुमत नाही, पण मला सर्पाच्या योनीला कोणी जन्माला घातलं? भगवान म्हणले मी. सापाला दात कोणी दिले? भगवान म्हणले मी. सापाच्या दातात विष कोणी टाकलं? भगवान म्हणले मी. मग तेरा तुझको अर्पण, हे तेरा तुझको अर्पण, क्या लागे मेरा. ओम जय जगदीश हरे. कालिया म्हणे देवा सर्प नालायक आहेत, विषारी आहेत, पण आम्हाला जन्माला कोणी घातलं? मग तू. आमचा काय दोष आहे देवा? आम्हाला हरणाच्या जन्माला घालायचं असतंच, आम्हाला गाईच्या जन्माला घालायचं असतं, आम्हाला अजून कोणाच्या जन्माला घालायचं असतंच, म्हणजे सापाच्या का घातलं? मीराबाई सांगतात आईला, आई हा त्याचा दोष आहे का? तो त्या कुळात जन्माला आला, तू का असं करते? माझ्या पैठणमधल्या मालकांनी भर कडकडत्या उन्हात एक बाई धुणं धुण्यासाठी गेली, पण पाठीमागून लेकरू आलं. धुणं धुणी एका रस्त्यांवरी गेली आणि ती वाळवंटात लेकरू खाली गेलं. रडत असणाऱ्या एका शूद्राच्या लेकराला दुपारची संध्या आटपून त्याला कडेवर घेतलं. त्या काळात ते भेद मिटीला, ते शांतीब्रह्म एकनाथ महाराज, त्यापैकी मीराबाई एक. मीराबाईनं सांगितलं आई हा दोष काढून टाक. त्याच्या पुढचा ऐका काय सांगू संतांचे उपकार. जोपर्यंत मीराबाईनं दिलेला लाडू हे पोरग खात होतं तोपर्यंत याच्या अंतःकरणात मीराबाईकडे बघत असताना माय हा शब्द निघत होता, मोठी माय. पण हे थोडं मोठं झालं, लाडूही बंद झाले, याचे विचारही बदलले. कालांतरानं एके दिवशी एक उत्सव होता तो जगदंबेचा, आणि त्या उत्सवाकरता जगदंबेच्या दर्शनाकरता मीराबाई आई जगदंबेच्या दर्शनाकरता चालल्यात. जय जगदंबे पूर्ण कदंबे, तू आदी माया जगदंबा, भवानी कुलस्वामिनी अंबा. जय जय भवानी मनरमणी, माता पुरवासिनी, 14 भुवनाची स्वामिनी, महिषासुरमर्दिनी. जय जय भवानी. नेसुनी पाटाव पिवळा हार मिरवितो गळा, कंठी गरसोळा वरमोत्याची माळा, हृदये वेलतसे. जय जय भवानी मनरमणी, माता पुरवासिनी, 14 भुवनाची स्वामिनी, महिषासुरमर्दिनी. जय जय भवानी. जगदंबेच्या दर्शनाकरता निघाले. तारुण्याचं टोक आहे, विशी वलांडलेला मुलगा आहे, आणि मीराबाईकडे बघितल्याच्या नंतर त्याच्या अंतःकरणातला साहेब काम शिजला, काम होतो आला. आणि आईला म्हणला आई पोरगी कोणी ग? बाळ्या, जी तुला लहानपणी लाडू देत होते का ती मोठी माये, ती असती कुठं? हे आई, माझी इच्छा आहे त्यासोबत लग्न करण्याची. तोंडच फोडीन पांढऱ्या पायाच्या. लायकी आहे का नालाय का तुझी? राजकन्या आहे ती, 5,500 एकर जमीन आहे, तुझ्यासोबत लग्न कसं करीन? 6 गोष्टी बरोबरीच्या लागतात. एक जण विमानात बसलो, ते हैदराबादला निघाला औरंगाबादहून, आणि विमानतळावरून एक जण म्हणला मी त्याच्या आधी सायकलीवर हैदराबादला जातो. हो, बदनापूरच्या वड्यात मेलं तर तिथंच त्याचा 13वा झाला. तो कवा जाशील सुमळ्या हैदराबादला? बरोबरी लागते ना, बरोबरी लागते, बरोबरी. बंदुकीवाल्यासोबत काठीवाल्याने युद्ध करावं का? काठीवाला म्हणला एका टपक्यातच मारतो, बंदुकीवाला म्हणला नाही इकडं, बटन दाबल्या फुसकून मेलं. आवाजच झाला नाही, तिला सायलेन्सर लावलेलं होतं, टोपकून मेलं, टोपकून. नसतं विरोध करतायत ब्या. अशा 19 गोष्टी पण मी 6 सांगतोय, बजाले 2-3. प्रेम हे काही मर्यादा असती, कोणी कोणासोबत कसं तुला आवडती म्हणजे कसं शक्य आहे ते नाही. एक लक्षात ठेवाय, आजपासून 9 दिवसात तिच्यासोबत लग्न झालं तर ठीक, अन्यथा 10व्या दिवशी सकाळी देहत्याग करणार. काय सांगू आता संतांचे उपकार. देहत्याग करणार म्हणे, मरणार मी. आई होती ती, असू द्या नालायक, पण शेवटी आई होती ना. तिला वाटत नव्हतं यानं नालायक वागावं, पण हा वागतोय. पण शेवटी ती आई आहे, तिचं अंतःकरण त्याच्यासाठी तुटत होतं. रोज महिला उचलायला. गेल्या 2-3 दिवसापासून मीराबाई बघत होत्या, मावशी काम करतात पण तुमचा चेहरा कसा काळवण लाव? काही नाही मालकीनबाई. नाही मावशी सांगा, तुम्ही सांगा. भिताडाच्या कानोशाला घेतलं आणि साध्वी मीराबाईने विचारलं, मावशी एक बोलू का तुम्हाला?
माझे आई बाबा तिकडे आहेत, तुम्ही आणि मी दोघेच आहोत. मी तुम्हाला मावशी म्हणते. सांगा ना नेमकं काय झालं, काय झालं? ऐका ना मालकीनबाई, जी गोष्ट पोटात आहे ती गोष्ट माझं अंग जाळते, जी गोष्ट माझ्या पोटात आहे ती गोष्ट माझं अंग जाळते, पण जी गोष्ट माझ्या जिभेवाट बाहेर पडेल ती गोष्ट आमचं घर जाळून टाकेल. कारण माझ्या मुखारविंदातून जी वाक्य पडायचंय हे तुमच्या कानावर पडल्याच्या नंतर तुमचे बाबा आमचं घर दुपारा पेटून देतील, आणि हे पोटात ठेवल्याच्या नंतर माझं अंतकरण जळतंय. का अंतकरण जळतंय? 10व्या दिवशी पोरग मारणार आहे याच्याकरता अंतकरण जळते. आणि तोंडातून सांगितलं तर आम्हा सगळ्यांना तुमचे बाबा जाळतील याच्याकरता सांगत नाही. मीराबाईनं अभयतो भाकम स्ततेवचा, भाक म्हणजे विश्वास, अभय दिलं. जे काय असेल ते सांगून टाका, काहीच नाही मालकीनबाई. ज्या मुलाला तुम्ही लाडू देत होतात त्यानं आता तो मोठा झालाय आणि तुम्ही जगदंबेच्या दर्शनाला जात असताना तुम्हाला पाहिलंय आणि तुमच्यासोबत लग्न करण्याची इच्छा झाली. किती चांगली गोष्ट आहे. मीराबाई म्हणाल्या किती चांगली गोष्ट आहे, किती चांगली गोष्ट आहे. काय गोंडस आहे तुमचा मुलगा. तुमच्या मुलासारखा जर मला पती भेटला तर मी किती भाग्यवान आहे. त्या बाईच्या सगळ्या कॅशिटी बंद झाल्या. मग पोरग भंग्याचं पोरग आहे, महिला उचलणाराचं पोरग, 5,500 एकर जमीन, ज्या माऊलीसोबत जगाचा मालक नृत्य करतोय. आता मीराबाई ह्या वरून वरून बोलल्या. मीराबाईनं लग्न एकाच व्यक्तीशी केलं, वरिले सावळे परब्रह्म. एक पुरावा सापडला होता, तसे 1-2 पुरावे येतं. मीराबाईचा रुखवत 250 हत्तीवर आलता. 250 हत्तीवर रुखवत आला, आणि पुढच्या 3 हत्तीवर, एका हत्तीवर नवरदेव होता, एका हत्तीच्या अंबारीमध्ये नवरदेवाचे आई वडील होते, आणि एका हत्तीवर चोपदार होता, आणि एका हत्तीवर नवरदेव, आणि 250 हत्तीचा रुखवत पाठीमागं होता. तो नवरदेव रुखवत घेऊन मीराबाईला आलता. मीरा, हे सगळा रुखवत तुझ्या करता, मला तुला वरायचंय. तिने सांगितलं, आलेल्या पावलानं जशाला तसं वापस जाय. मी तुला वरते पण भाऊ म्हणून, मी तुला वरते पण दादा म्हणून, मला तू बहीण म्हणून वर. मी याच्या अगोदरच लग्न केलंय, वरिले सावळे परब्रह्म. मग मला सांगा, 250 हत्तीवर रुखवत आणणाऱ्या राजपुत्राला नाकारते, ती भंगेल कशी स्वीकारीन? कसं मान्य येते? पण सांगितलं मावशी काही हरकत नाही. मावशी म्हणायली तिच्या पोराला नवरा म्हणायली. मावशीला कळावं नाही कॅशेट कशी काय गुंडाळायली म्हणून, पण मावशीला सुधरत न काय. मावशी भांबावली, होच कशी काय म्हणली. पण मावशी, मी तुमच्या मुलासोबत लग्न करते, पण माझी एक आट आहे. तुम्ही बायोडाटे नसतील पाहिले पोरीचे, काही योग नाही ना आला अजून, पोरं लहान आहेत ना तुमचे, वेळ आहे अजून तुम्हाला बायोडाटे पाहायचं. पण तसं तुम्ही लय जाग्यावर पाहता, त्याच्यामुळे पाहिले बी असतील. त्याला एकटं राहायचा नाद नाही, ते सगळ्यात राहते, त्याच्यामुळे शक्यतो बऱ्यापैकी माहिती आहे. एका मुलीचा बायोडाटा पाहिला मी. त्या बायोडाट्यावर 3 अटी होत्या. मुलाची आई मेलेली असावा. मी उद्याच्याला सुजाला बायोडाटा टाकायला लावतो नागरेश्वर, तुम्हाला खोटं असलं तर. मुलाची आई मेलेली असावा, मुलाचे वडील धडधाकट असावा, त्याने आमच्या पुढं गध्यासारखं काम करावा, कोणी जरी विचारलं कोण येतं आम्ही यांचे नौकर सांगावा, आणि 3रा मुद्दा, पुण्या मुंबईला घर असावा, जमीन भरपूर असावा, त्या जमिनीतला हुरडा आम्हाला मुंबईला यावा. अशी नव्हती पण मी सांगायलो खालची. अशा 3 अटी होत्या. आणि आमच्या मित्राच्या मुलाला ती पोरगी आवडली. माझ्या मित्राला नाही, आता माझा मित्र 41 वर्षाचा, त्या धुळ्याला कोण देईल? आमच्या मित्राच्या पोराला ती पोरगी आवडली. ते म्हणला, महाराज मुलगी सुंदर आहे, बऱ्या घरची माणसं आहेत, पण तिच्या त्या अटी पाहायला लय अवघड आहे. मला आई वडील आवडतात महाराज, त्या अटी आपल्याला मान्य नाहीत. म्हणलं तुला मुलगी पसंत आहे का? तू हो म्हण. ते म्हणलं कसं हो म्हणू? ते म्हणतीन माय मेलेली असा, माझी आई जिवंत आहे महाराज, आणि माझ्या बाबानं गद्यासारखं काम करावं. माझे बाबा फार ताईट आहेत. हां, ते बिलकुल जमत नाही, आमच्या बाबा स्वभाव लय कडक आहे. अरे तू हो म्हणणं गिरगावकर सांगायला, तुझा बायोडाटा दे. त्याचा बायोडाटा घेतला, आणि मी काय नेट कॅफेवर कुठं गेलो नाही, काय नाही. लाल पेन घेतली, अशी रे गोळडी, 7 टिपके मारले, आणि त्याच्या पुढे एक बाटली काढली. उशे साहेब 1 इंचाची बाटली काढली. ही नवरदेवाची आट आहे. ती म्हणली, गिरगावकर आपणच का? हो. कीर्तन करतात म्हणा तुम्ही? हो. कशाचं करतात? म्हणलं राहू देन बाई, तू कशाला हटायला लागली? राहू दे, तुला कीर्तन सांगणं म्हणजे आंधळ्याच्या गावात चष्मे ऐक नाही. नको माय, नको नको. मग तितकं पाप उतू नाही आलं तुला कीर्तनाचा अर्थ सांगायला. तू त्या काय मायबापाचंच पाप उतू आलं, तू हरामखोर त्याच्या पोटी जन्माला आलीस, तुला कीर्तन कळत नाही म्हणलं. असू दे म्हणलं, राहू दे, काय हरकत नाही. गंज राग आलता, पण ते आमच्या मित्राच्या पोराला करायची होती म्हणून काय नाही म्हणलं. नाहीत मी लय रगिले. हो हो, खूप रगील, आणि चालली बी रगिली, काय ताण घ्यायचा नाही त्याचा. हो.
ती म्हणली महाराज हे यांना अत्तर तेलाच्या बाटल्या आवडत आहेत का? मी समजणं कोणती. लग्न झाल्याच्या नंतर माझ्या बाबाला सांगते ट्रक भर अत्तर तेलाच्या बाटल्या. मी म्हणलं त्याच्या घराचं प्लास्टर चालू आहे, बाहेर ठेवल्या लोक चोरतेन, वास्तुशांती झाल्या मग घेऊन ये. लग्न झालं तदेव लग्नं सुदिनं ददेव ताराबलं चंद्रबलं ददेव दैवबलं लाभस्तेषां जयस्तेषां गुदस्तेषां पराजय शमिदः सर्वस्थितो होती भवास्करा तेजो हे कान्ति दिवाकरो सर्वस्थितः यदि मंगलाष्टकं ताई ग बाई ग सखराम तात्याची बबी अंसाबाईचा बव्या याची बसायची जागा निबर काठीनं हाना. हरामखोरा असे मंगलाष्टक म्हणतो. त्या बापाची जी आगिरी आहे हा परमार्थात बट्ट्याबोळ करायची. तुम्हाला एक सांगू का, हा संप्रदाय निष्ठावंत लोकांनी टिकवलाय. हा संप्रदाय निष्ठावंत लोकांनी टिकवलाय. काल परवा 2-4 रुपये भेटलेल्या पांचटांनी संप्रदाय कलंक करण्याचा प्रयत्न जर केला तर निष्ठावंत लोकांच्या शापाने हरामखोराच्या घराला कुपाटी लागन. विठाला 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 तुम्हाला वाईट बघण्यासाठी नाना प्रकारचे स्टेज आहेत. तुम्हाला वाईट बघण्यासाठी विश्वात नाना प्रकारचे स्टेज आहेत. या स्टेजवर फक्त चांगलंच बघा. कीर्तन चांग 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 होय अंग हरि रूप 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 होय अंग हरि रूप. कीर्तन चांग कीर्तन चांग होय अंग हरि रूप होय अंग हरि रूप होय अंग हरि रूप. कीर्तन चांग कीर्तन चांग होय अंग हरि रूप होय अंग हरि रूप होय हरि रूप. या स्टेजची कथा ती आहे साहेब. या स्टेजची ही ताकद आहे. होय अंग हरिरूप. एक जण म्हणला महाराज कीर्तन असं झकात झालं पाहिजे. म्हणलं त्या बायकोची साडी दी मला. झकास म्हणजे काय पांचटा? कशाला झकास म्हणतोस? हा तुला झकास पाहाला दुसरे स्टेजेस जाय तिकडे बोंबलत. इथं चांगलं बघायचं, चांगलं ऐकायचं, अपेक्षा चांगली करायचं. नका वाईट अपेक्षा करू. नका नका नका. ज्याच्याकडे पैशाचा लय जोर झालाय का त्यानं दुसरीकडे पैसे शिपडा. इथं शिपडायचेच असतील तर चांगल्या कामाकरता शिपडा. हो, नाही तर पंढरपुरातला मालक इतका चतुर आहे ते कुपाटी लावायला भेटत नाही. कुपाटी लावून काडी लावतो पुन्हा. कुपाटी लावून काडी म्हणजे बाहेर पाळता येऊ नये. इतका चतुर आहे, इतका चतुर आहे. हा काय काय गोष्टी. तुम्ही पण काय काय गोष्टी सांभाळी जा. तुम्ही पुन्हा म्हणता मेला आमच्याच बॉम्ब टाकी तू. त्याचं कारण सांग का तुम्हाला? माझ्या वारकरी संप्रदायानं तुमची इतकी मोठी दखल घेतली, माझ्या माईनं इतकी मोठी दखल घेतली की ज्या घरी कुलस्त्रिया राज्य राणी व संपत्ती, एवढी मोठी दखल घेतली. एक दुसरा मुद्दा सांगतो साहेब, राग येऊ देऊ नका. मी ज्या ज्या वेळेला ॲडमिट असतो त्यावेळेला लेकरांना तुम्हीच नेऊन घालतात. याबद्दल दुमत आहे. माझं काही दुमत नाही, मी मान्य करतो. पण तुमच्यापेक्षा जास्त लेकरांना ताईसाहेब वेळ देतात. म्हणजे याचा अर्थ प्रत्येक आई बापापेक्षा जास्त लेकराला वेळ देते. आणि संस्काराचं बिंब आईकडं असतं म्हणून आई चुकता कामा नये. म्हणून आपल्या संस्कृतीचे पाडे तुम्ही त्यांना देत जा, ही तुम्हाला विनंती. नकोय 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 बाकीच्या गोष्टी नकोय. देत जा गोड. काय सांगू लागलो? हो, आठ सांगितली. लग्न झालं त्या पोरीसोबत, आमच्या मित्राच्या पोराचं लग्न झाल्याच्या नंतर ती मांडव ते सत्यनारायण वगैरे झालं, प्रसाद हाटायला सासूच होती. ती मला म्हणली गिरगावकरी कोण आहे? म्हणलं ती तुझ्या मालकाची आई. तुम्हाला आठ पाहिली नाही का माझी? ती मी सांगितलं होतं तुम्हाला मला नवरदेवाची आई मेलेली पाहिजे. म्हणलं बाई मेलेली पाहिजे पण ती मरण ना, ती तुला पुढे घालायच्या मागे. ती इतकी ताईट आहे, ती कशी मरण? नाही म्हणले मग मी चालले. म्हणलं बाई आता नाही जाता येत तुला, आता तो नाव खराब होईल. हो म्हणली बाई ते बी खरं आहे. आणि हे इतके कडक टोपी घालते ना, हे काय काम करते? नाही म्हणले महाराज हे तुमचं कीर्तन करता पण तुम्ही चुकता. तुम्ही बायडाटा वाचिलता ना. म्हणलं बाई याचा बायडाटा तू वाचिला का? वाचिला म्हणे महाराज.
अत्तर तेलाची त्यांना आवड आहे. मी ट्रक भर बाटल्या आणते. म्हणलं बाई हेच तर तू चुकलं, ती बाटली अत्तर तेलाची नाही, ती रोगरची आहे. म्हणली बाई रोगरची कशाला काढली? लग्न झाल्याबरोबर बायकोचे मायबाप मारायचे. ती म्हणली बाई माझे कस काय मारायचे? मग त्याचे कस काय? मग त्याचे राहू द्या जिते. म्हणलं मग तूही जिते राहू द्या. ते मी मधात असल्यामुळं जमला खेळ. मी तसं पडत नाही कोणाच्या ह्याच्यात, पण तिथं पड आपलं पक्याला लावायचं. मग हो ते जमलं मेळ जमलं. सामान्यांच्या ह्या अटी. माझ्या मीराबाईची एक आठ होती साहेब. मीराबाईनं सांगितलं मावशी मी 250 हत्तीचा वर्ग हा वापस लावलाय. फक्त विटेवरच्या मालकाला, द्वारकेच्या मालकाला पती मानते. मी करते सगळा नियम मोडून तुमच्या मुलासोबत लग्न करते. पण माझी एक आट आहे, काय? तुमच्या मुलानं 7 दिवस भजन करावं. मी सांगते त्या नामाचं करावं. नामने स्थिता भय गोविंद या नाम, नामने स्थिता भय गोविंद ना, मेद्य क्रतो भय सकल स्थिताया, द्वापारेचे येणी कृती जन, वृष्णेर भयाता ते नामान मुग्धायाने मुग्धा भया भय जय स्थित, जाश्वनीलाय ते पराभासाया कृती भाषा भय जय स्थित, उद्धारे ताना ते मोक्ष गत्वाना ती क्रिया भया भय संग परो. या नामाचं अनुष्ठान करायचं 7 दिवस. ते पोरग म्हणलं माझ्यासोबत लग्न करायला तयार आहे ना, मरुस्तर भजन करतो. ते म्हणले मरुस्तर परुस्तर गप्पा आण नको, फक्त 7 दिवस एका जागेवर बसायचं. 8व्या दिवशी मी सुवर्ण कमळाची माळच घेऊन येते. 7 दिवस भजन आटपलं. 8व्या दिवशी आई समोर होती. त्या मुलाच्या डोळ्यातून पाणी आलं ना आईचे पाय धरले. माय मला एकच देऊन टाक, ज्या मीराबाई ज्या जागेवर भजन करतात का ती जागा सारवायचं काम मला देऊन टाक. लग्नाची हवाच गेली हवा निघून. लग्नाची हवा निघून गेली. ज्या ठिकाणी मीराबाई भजन करतात ती जागा सारवायचं काम मला देऊन टाक. 2.5 वर्ष जागा सारिली. 2.5 वर्षाच्या नंतर मेवाडमध्ये जी गंगा होती, 349 गंगा भारतात आहेत, 2734 उपगंगा नद्या भारतात आहेत. त्याच्यापैकी एक मेवाड प्रांतातली गंगा, त्या गंगेचं पाणी आणून हे ती जागा सारवायचा. 2.5 वर्षाच्या नंतर घागर पाण्यात बुडिली. द्वारकेतले मालक आले, मनगट धरलं. कोण? पाहिलं तर जगाचा बाप आहे. खडखडाटून मिठी मारली. भगवान तुम्ही? हो. भंग्याचा मुलगा आहे मी. हो रे, पण एका निष्ठावंत भजन करणाऱ्या बाईचं घर सारितोस. काय इच्छा आहे? आता येणं जाणं संपवा, आता येणं जाणं संपवा. विटेवरच्या मालकानं 2 पार्षद बोलिले. सुंदो उपसुंदो भयस्थिताम पार्षदो पुष्पकारूढोस्तते वच. 14 विमानापैकी एक विमान आमंत्रित केलं. पार्षद बोलिले आणि भंग्याचं पोरग त्या विमानात टाकलं. कोण्या विमानात? ज्या विमानानं गोपीचंद राजानं आपल्या मैनावती नावाच्या आईला स्वर्गात नेलं त्याच विमानात भंग्याचं पोरग बसलं. ताकद कोणाची साहेब? मीराबाई नावाच्या संतांची. काय सांगू आता संताचे उपकार, काय सांगू आता संताचे उपकार, काय सांगू आता संताचे उपकार, सांगू आता संताचे उपकार. मज निरंतर जागविती, मज निरंतर जागविती, मज निरंतर जागविती. काय सांगू आता संताचे उपकार, काय सांगू आता संताचे उपकार, काय सांगू आता संताचे उपकार, काय सांगू आता संताचे उपकार. मज निरंतर जागविती, मज निरंतर जागविती, मज निरंतर जागविती, मज निरंतर जागविते. काय द्यावे त्यासी भावे उतराई, 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 भावे उतराई, काय द्यावे त्यासी भावे उतराई.
मग आपला हा? तुम्ही म्हणाले का रवींद्र उशे साहेब म्हणाले? एक पुरावा सांगतो, एक पुरावा. जाऊ द्या, 10 मिनिटं घेतो. इतकी सुंदर मुलगी माझ्या माईंनं तुमच्यातली, इतकी सुंदर मुलगी, इतकी सुंदर मुलगी. फक्त ती कुळात एका जन्माली वारांगणेच्या. तिचा काय दोष आहे? आईचं नाविन्य मातीत गेलं हे तिच्या लक्षात आलं. तिनं आपला जीव सांभाळला. चारित्र्य सांभाळी जा. या देशाच्या 2 गोष्टी झाकलेल्या असावा. या देशाची संपत्ती झाकलेली असावा आणि या देशाची ओरिजिनल संपत्ती देशाची स्त्री आहे, तिनं सर्व अंग झाकलेला असावा. साहेब आपल्याकडे किती पैसे झाल्यावर डायरीच्या पुढून ठेवा? हो इंजिनियर साहेब, हुशे गुरुजी, आपले कैलासराव. आता जर 1 लाख रुपये असे पुढून ठेवले ह्याच रस्त्याने जर गेले तर कशी पूजा करते? यदि तन्नो पुष्पादिहि माल्यादिनी सुगंधिनी वय प्रभो यदम सप कहाणे. अर्थ झाकलेला असावा आणि देशाची स्त्री पूर्ण अंगाने झाकलेली असावा. त्या स्त्रीला किंमत आहे. डोकं भरून पदर घेणारी, असू द्या कपडे कुठले पण. हल्लीचे जरी पोशाख असतील इथपर्यंत असावा. परवाला एका भागवतकाराचे त्याच्या बायकोचे फोटो मग गोव्यातले पाहिले. गळ्यात शपथ, सकाळच्या बाळ्या मरण मी जर खोटं बोलत असेल तर. त्याच्या बायकोलाही बरमुडा होता आणि त्यालाही बरमुडा होता. तिला टी शर्ट होतं आणि यालाही टी शर्ट होतं. यांचं भागवत जर कोणी लाईत असेल तर त्या गावाला कुपाटी लागन. आपलं उद्या बंद पडलं, तुम्हाला नाही पटलं तर जाऊ द्या. पंढरपुरातल्या मालकानं आपल्याला पाईप दिलाय साहेब, त्याच्यामुळे काय गरज नाही. बायको एक हे लेकरं 2च आहेत. लय मोठा काही ताण नाही. ती पुन्हा कपडे धुती मस्त पद्धतशीर, आपलं मरुस्तर पुरते. तुम्हाला 30 गाव पाठवायला 36 गाव, काय ताण नाही. काय आदर्श घ्यायचा आहे हरामखोरायचा? काय आदर्श घ्यायचा मला सांगा ना तुम्ही. अहो माणसाच्या डोळ्यात धूळ टाकणं नाही, ही विटेवरच्या मालकाच्या अंगावर फेकलेली घाण आहे. त्याला कशी सहन होईल? नाही सहन होत, नाही सहन होत, नाही सहन होत. आवडंबरीचं नृत्य करणाऱ्या बाईची पोरगी. आवडंबरीला आत्ताचं नाव आहे तमाशा. आवडंबरीचं नृत्य करणाऱ्या बाईची पोरगी कुलवान, कुलवान, सिलवान, चारित्र्यवान. चारित्र्य कोणाच्या बापाची जहागिरी नाही. सौंदर्य चारित्र्य विशिष्ट प्रकारच्या जातीची जहागिरी नाही, अद्याप नाही. सांगुलपणा हा प्रत्येकाकडे आहे देवाने टाकलेला. तिने विचार केला आईचं जीवन मातीत गेलं, आपलं जीवन सांभाळावं. आणि जीवन सांभाळण्याची तपश्चर्या वाढली आणि तिला ज्ञानोबराय भेटले. धन्य कानो पात्रा आजे झाले भाग्याची, भेटी ज्ञान देवाची म्हणून या. आपलं शील सांभाळलं, चारित्र्य सांभाळलं, या चारित्र्याचं पुण्य उतू आलं. उतू आला हा शब्द तुम्हाला कठीण वाटत असेल, पण उचंबळलं ते पुण्य आणि त्या पुण्याच्या बळावर ज्ञानोबरायची भेट झाली. पंढरपुरातला मालक दाखिला आणि पंढरपुरातल्या मालकाने संतांनी आपल्याकडे पाठवली म्हणून बायको साहेब डाव्या हातात धरली. पंढरपुरातल्या मालकानी लक्ष्मी डाव्या हातात धरली. वामांगी रखुमाई दिशे दिव्य शोभा डाव्या हातात धरली आणि आवडंबरीचं नृत्य करणाऱ्या बाईची पोरगी उजव्या हाताला धरली. कानोपात्रा उजव्या हाताला दफन केली. तिचं दर्शन घेतल्याशिवाय मग दर्शन नाही आणि माझं दर्शन घेतल्याशिवाय लक्ष्मीचं दर्शन नाही. लक्ष्मीचं माझं आधी नाही, आधी कानोपात्रेचं दर्शन. कृपा कोणाची? ज्ञानोबरायची. काय सांगू आता संताचे उपकार, काय सांगू आता संताचे उपकार, काय सांगू आता संतांचे उपकार, काय सांगू आता संताचे उपकार. माझं निरंतर जागविते, माझं निरंतर जागविते, माझं निरंतर जागविते. काय सांगू आता संतांचे उपकार. माझं निरंतर जागविते, माझं निरंतर जागविते. काय सांगू आता संतांचे उपकार. माझं निरंतर जागविते, माझं निरंतर जागविते, 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 जागविते. सोमनाथ कुठे गेलाय? तिकडे बसलो होते. बस 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 बस. तू तिकडे गेल्यावर मेळ जमलाय जर साहेब. त्यालाही चालू आहे देऊन म्हणजे याच्यातला बरं. तुम्ही असं कोणीकडे नका काड्या खाली जाऊ. मी याच्यातला चालू म्हणायलो.
हो. वाल्यान माणसं मारले. 5-5 मिनिटाचे 2 पुरावे बस झाले बरं का आता संतोष बुवा. हो. जेवताना लोणचं थोडंच खाल्लं पाहिजे, गुन्हा सर्दी होत असती. वाल्याने इतकी माणसं मारली त्याला पत्ता नाही, तरी त्या वाल्याचे वाल्मिक झाले आणि वाल्मिकाचे महर्षी झाले. गजानन बुवा महर्षी झाले, महर्षी. याचं शंकेचं भूत 4 तोंडाच्या माणसाच्या डोक्यावर पडलं. येत असते शंका माणसाला, पण शंकेचं निरसन जाग्यावर करून समाधानाचा, तृप्तीचा ढेकर द्यायला पाहिजे. आपल्या मनात आली शंका दुरुस्त करण्यासाठी आपण वाल्मिकाकडे जावं असं मानस ब्रह्मदेवान धरला. आपण तसं धरीत नाही. काय ते माणूस हो, ऊस तोडायला जात होता पण त्यानं 3 मजली बंगला बांधला. तुम्हाला माहित नाही त्याला गौसलय. पाय आराम करावला दे, गौसलत म्हणते. तू जेसीबी घेऊन उकरणं, तुला गौसतक पाय ना. हा, एखाद्याचं मोठेपण असतं. वैद्यकीय क्षेत्र असू द्या, समाजाला मानायचा. ज्याच्याकडे गेल्याच्या नंतर आपलं दुःख जाते, आपण आनंदात घरी येतो, लोक त्याला मानतात. तुमच्या क्षेत्रात तीच बोंब, तुमच्या क्षेत्रात तीच बोंब. एखादा शिक्षक शिकवत असताना जर विद्यार्थ्याच्या गळी उतरत असेल तर त्या विद्यार्थ्यांना तो शिक्षक आवडत असतो. जे जेवणाच्या डब्यात देशी आणतो तो कसा आवडन? राग येऊ दे नका बरं का. मी काय तुम्हाला वापरलं नाही. मग रेडीमेड कपड्याचं दुकान आहे, तुम्हाला अंगडा आला असेल, मी काय तुमच्यासाठी शिवलं नाही. तुम्ही म्हणताल आमच्यावर कॉम बॉम्ब टाकायला, असं नका. चांगलं वागणारी माणसं प्रत्येक क्षेत्रात चांगल्यांना आवडती असतात, पण ज्यांच्या मनात डाळ शिजायली का त्यांना चांगलं पटत नसतं. हे बघ, कावळ्याला कोणतं जनावर आवडतं? धष्टपुष्ट जखमा झालेलं. कावळ्याला जखमा झालेलं गाढव पण आवडतं, त्याला रक्त पिता येतं ना. ते टवटवीत गाढवाला म्हणत हे फेगड्या पायाचे, याला बसायचं का त्याच्यावर? त्याला फक्त रक्त पिता येत नाही. नाव ठेवणारी माणसं कुठे असतात. असो, शंका आली ब्रह्मदेवाच्या मनात. सत्यलोकाचा मालक आहे तो, विधाता आहे, चतुरानन आहे. याच्या पलीकडे सांगू का? हाडामासाचा कुंभार आहे. कुलाल हाडाचा, बाप चाढाचा, अखंड मडके घडितो रे. हे 3.5 हाताचं गाडगं तयार करायचा कारखाना ज्याच्याकडे, त्याला ब्रह्मदेव म्हणतात. एक मुद्दा सांगू का तुम्हाला नाविन्य ब्रह्मदेवात? विश्वातलं कुठलंही पात्र घ्या आणि त्याला सुच्च आग्रो भय क्षुद्र आणा. हा सुईच्या आणीसारखं छिद्र पाडा साहेब, त्याच्यातली वस्तू राहत नाही, त्याच्यात ते पाणी राहत नाही. पण ब्रह्मदेवानं केलेलं हे गाडगं, ह्या गाडग्याला 9 छिद्र केले पण मनानं पाणी निघत नाही. ह्या गाडग्याला 9 छिद्र केले. नवाम छिद्रेषु भयाम औटंजयत भयास्तितो. आउट म्हणजे 3.5, आउट म्हणजे आउट नाही, आउट म्हणजे 3.5. हे 3.5 हाताचं तयार केलेलं उभं गाडगं, याला 9 छिद्र आहेत पण ते पाझरत नाही. काय नाविन्य असेल? तो विधाता आहे, तो विधाता आहे. त्याला चतुरानन म्हणतात. आनंद म्हणजे मुखन 4 असा आनंद. परमेष्ठी विधाता या सृष्टीचा रचत आहे. त्याच्या मनात शंका आली. वाल्याचा वाल्मिक, वाल्मिकाचे महर्षी झाले. यानं लिहिलेलं जसेल तसा जगाचा मालक वागतोय. आपण जगाला निर्माण करतो. आपली काय परिस्थिती? गेले खाले. प्रणाम म्हणले, प्रणाम. काय काम आहे? काय नाही म्हणले, एकांतात बोलायचे. ठीक आहे म्हणले, बोलू आपण एकांतात. मागच्या घरात गेले. घर म्हणजे पर्णकुटी. त्या पर्णकुटीत बसले आणि ब्रह्मदेवानं विचारलं, आपण माणसं किती मारले? नाही सांगता येणार म्हणले, नाही सांगता येणार. नाही नाही नाही. ब्रह्मदेव म्हणले, रामायण करतं लय सांगायले. एक माणूस मारल्याच्या नंतर मोरीसारखा खडा रानात टाकला बरं का. वाल्मिक म्हणले ते खोटे. मी किती मारले मलाच पता नाही, तर बाळूल कसे सांगता येतील गिरगावच्या? त्याला कुठे आकडा सापडा? ते एडपटवानी बोलतो म्हणले बाळू, त्याच काय खरं नाही. ब्रह्मदेवानं सांगितलं, बरं कसे माणसं मारले? ते म्हणला, मी पागल आहे का बिन पैशावाले मारायला? महाराज किती मारले? ते म्हणला, जास्त मोठाले पाकिट घेणारच मारले. बारक मारल्यावर परवड तरी पाहिजे ना. ते परवड पाहिजे ना, कशाला मारायचं बारक? काय काय उपयोग त्याला मारून? काय फायदा आहे का त्याला मारून? एका माणसानं 2 ट्रक लाकडं चारकात घातली, कप भर पण नाही रस पाडा. आणि एकानं 2च लाकडं चारकात घातले तर 2 ग्लास रस निघ. काऊन? 2 बिस्लाऱ्या रस निघला. ते लाकडं ऊसाचे होते. यानं 2 ट्रक घातले पण एरंडाचे घातले. असो,
नाही सांगता येणार किती माणसं मारले, नाही सांगता येणार. तरी वाल्याचे वाल्मिक आणि वाल्मिकाची महर्षी कशी झाले. आतमधल्या पर्णकुटीत नेले. त्या पर्णकुटीत एक सिंहासन होतं. त्या सिंहासनावर राजहंसाच्या पंखाची गादी होती आणि त्या राजहंसाच्या पंखाच्या गादीवर एक मूर्ती होती बावनिया चंदनाची. ती मूर्ती होती देवर्षी नारदाची. महर्षी वाल्मिकाने सांगितलं, विधाता ब्रह्मदेवा, या साधूच्या कृपेमुळं मी वाल्याचा वाल्मिक आणि वाल्मिकाचा महर्षी झालो. काय सांगू आता संताचे उपकार. एका बाईला 8 पोरी झाल्या. शेवटचा पुरावा आता 5 मिनिटात. डॉक्टर साहेब, एखाद्या स्त्रीला मुलगा होणं मुलगी होणं हे तिचा दोष नाही, तिच्या नवऱ्याचा दोष आहे नाही, डॉक्टरचा दोष आहे. मा 7 वर्ष झालं त्या मेल्या डॉक्टरकडे चालले पण पोरीच व्हाल्यात. असं काहून येडेवाणी करायली. डॉक्टरकडे इंजेक्शनच नाही पोरग व्हायचं आहे का डॉक्टर साहेब? ते नाही नाही नाही, मुलगी व्हायचं नाही आणि मुलगा व्हायचं सुद्धा नाही. एक दुसरा मुद्दा सांगू का? गोरं व्हायचं नाही आणि काळं व्हायचं पण नाही. हातात आहे का कोणाच्या? नाही. मला सांगा, जर साहेब तुमच्याकडे इंजेक्शन असतं तर या भारतात सावळ्या रंगाचे घोंगडीवाणी माणसं झाले असते का? नाही नाही, आपल्या हातात नाही. हे कोणाकडे माहिती? त्या विधात्याकडे, रचित्याकडे. उलट कधी कधी जर नामदेवरायाचा अभंग पाहिला तर त्या प्राप्तीनं होईल. उदकदाने सदा सुखी अन्नदाने दृढायोसे ज्ञानदाने ब्राह्मणपण वस्त्रदाने सुंदरपण. मागं पुढं म्हणतोय, मागं पुढं. मंदिरदाने भुवन पालकी सुपरिमळो उपचार. हे काही काही गोष्टी. ऐशा दानाच्या पंगती वेगळाल्या सांगो किती. एखाद्या रे लक्ष्मीपती विष्णुदास नामा म्हणे. ह्या काही पंगती आहेत दानाच्या. याच्यातून काही लाभ झाला तर असेल पण औषध नाही. राजानं सांगितलं, जर 8व्या वेळेस मुलगा झाला तर ठीक, अन्यथा तुला आणि झालेल्या मुलीला पाण्यात टाकील. झाली पोरगीच. सार्वभौम राजा होता. राणी रडू लागली. राणी रडत असताना बाळंतपण करणारी जी दाई होती का, तुमच्याकडे काय म्हणते तिला? नर्स. नर्स 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 नर्स. आमच्या मित्राला पोरग झालं साहेब एकदा. नर्स नर्स म्हणले म्हणून त्याच्यावर आठवलं मला. मित्राला पोरग झालं आणि त्यानं मला फोन केला, अरे बाळू मला मुलगा झाला. आम्ही म्हणलं वा अभिनंदन. पुन्हा अर्ध्या तासानं फोन केला, बाळू मला मुलगा झाला. अरे मग माणसाला मुलंच होत असतील, वगैरे थोडीच होत असतील त्याला. आता मी त्याला म्हणलो, मी लोक देखता का 3 मीच होतो ना फोनवर. काही इडपटेस म्हणलं, याच्यात काय मोठेपण आहे? अरे बाबा मला मुलगा झाला आणि तो कीर्तन कोणीकडे? म्हणलं मी जालन्याकडे चाललो. मग जालना हॉस्पिटललाच आहे. म्हणलं कशाला? काय नाही म्हणे, ते झाल्या झाल्या तुझ्या मांडीवर द्यायचंय. माझ्या मांडीचं आणि तुझ्या पोरात कसं माहिती आहे का? तुझ्या मांडीवर दिलं ना तर महाराज होईन, तुझ्यासारखेच खापक्या पाकिटं घेईन. अरे मी म्हणलं, मोहच मला सांभाळित आहे का पाकिटात घालून पाकिस्तानात इकित आहे? हा तितकं नका हसू. आमच्यावर घेतलेलं खसखस पिकती तुमची. तुम्हाला राग येईन म्हणून माझ्यावर घेतलंय, सगळं तुमचं पिळायला लागलोय. आमच्यावर घेतलं की असा उकळाची तू नाही का कडी उकळल्यावानी. त्याची भावना होती म्हणे महाराज तुमच्या मांडीवर द्यायचं. या बरं. आता ते मला त्यानं खोलीचा नंबर वगैरे सांगितला. त्या खोलीमध्ये त्याची मंडळी आणि त्याची मायन बाप नव्हती, सासून सासरेच होते. हो 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 हो. तुम्हाला 9 सुनायला सासू सासरे आवडत नाहीत, मायबाप आवडते. तुम्ही उभ्या राहा बरं, उभ्या राहा उभ्या राहा. तुम्ही 9 जणी या गावात आहेत म्हणून नीट पाऊस पडणं. मागं पाहूत नका, तुम्हीच 9 जणी. हां मागं बघायचं नाही मुळीच. हां तुमचे मायबाप आवडतात ना तुम्हाला, नवऱ्याचे आवडत नाहीत ना. तुमच्या सासूला पोरग नसतं झालं तर कोणा संग लग्न केलं असतं? बैरागिनी हिमालयाच्या पायथ्यात भगवी साडी नेसून फिरली असती मंजुळा तू. सासू सासऱ्यानं 72च्या दुष्काळात कमिलेली संपत्ती चुरूचुरू खा वाटती. हा ते सासू सासरे आवडत नाहीत. झोपीत भिताड पडन एखादीच्या अंग्या झोपीत. तुमच्या 9 जणी तुम्ही अशा जाग्यावर मारता. मला काय कळत नाही, उगा घाम येऊन एखादीला अटॅक याचा काय ताण नाही. नाही येणार नाही तुम्हाला. इथं बो आहे ना बसलेला. ते म्हणते माय मेला कशाला आणलं का, आमच्यावर बॉम्ब टाकायला लागलाय. माझ्या माईनं तुम्हाला एक सांगू का,
बाईला जितके स्वतःचे आईवडील आवडतात का तितके नवऱ्याचे मायबाप सुद्धा आवडावा. त्याचं नाव कीर्तन आहे माझ्या माईंनो, त्याचं नाव कीर्तन आहे. तुमचं माझं काही भांडण नाही, घराला घर नाही, रानाला रान नाही, काही दोष नाही माय. पण मी ज्ञानोबा आहे तुकोबारायचं नाव घेऊन भाकरी खातो. म्हणून तुम्हाला एकच सांगते, जितके आपले आईवडील आवडतात तितके आपले सासू सासरे आवडावा. असं एखाद्या सुनाला वाटत असेल ती हजारो कीर्तनकाराची बाप आहे. आणि कीर्तन ऐकून जरी तिला सासू सासरे आवडत नसतील तर तिनं 4-5 हजार कीर्तनकार असे चिरून बी खाल्ले गोबीवानी. तर काही फरक नाही, काही फरक नाही. इथं बसलेले पण सांगतो मायबाप आवड जा. मी काल सोहळ्यावरून आलतो ना, सोहळ्यावरून आल्यावर ॲडमिट होतो. पाकोणील कीर्तनाला गेलतो, तशीच ती ही लावून सी लावून मी बघत होतो. उगच बघायचं. ते माधव सर होते माझ्यासोबत. मी म्हणलं अरे सर कुठं जात असतील हो? ते म्हणले लेकरं सोडायला. मी याला विचारलं इतका वेळ कसं काय? ते म्हणले येताना आईला आणि बाबाला भेटून येते. आज एका डॉक्टर साहेबांचा वाढदिवस होता. परवा मी पंढरपूरकडे कीर्तनाला गेलो. आई वडिलाचा एक प्रसंग सांगितला. जिल्हा ताब्यात आहे त्या माणसाच्या, जिल्हा ताब्यात आहे. मी मगाशी सांगितलं गुरुजीला, जिल्हा ताब्यात आहे. नरिणी भांगे अण्णा सुद्धा भेटले. ज्यांच्याकडे एका पिक्चरची शूटिंग झाली ती त्यांच्या घरी, ते सुद्धा भेटले. मला त्यांना भेटायसाठी आनंद एक वाटला. त्यांच्याकडे केळीचं उत्पादन फार होते म्हणून मला माहिती घ्यायची होती म्हणून भेटलो त्यांना. एक अंबिका कॉलेजचे चेअरमन भेटले. आपल्या महाराष्ट्राच्या मातीमध्ये 4थ्या क्रमांकानं आरएसएसचं काम करते ती सुद्धा व्यक्ती भेटली. आणि जिल्हा व्यक्तीच्या ताब्यात आहे ती व्यक्ती भेटली. प्रसंग ऐकला आणि बाजूला गेलो होत. म्हणले महाराज एक दुःख आहे हो, 7 दिवस काटेकोरपणानं ड्युटी करतो, रविवारी सुट्टी असते. पण रविवारी सुट्टी असल्यावर आईवडील दणकट आहेत, गावाकडे जातो. 90 एकर 92 एकर जमीन आहे. पण आईवडिलाच्या भेटीला गेले की बायको तिथून आल्या म्हणते 7 दिवस समाजासाठी आणि रविवार मायबापासाठी, आमच्यासाठी लेकरासाठी काय समजून घ्यायला तयार नाही. बायको ट्रिपल एम ए तरी पण समजून घेत नाही. किती शोकांतिक आहे या महाराष्ट्रात, त्या मातीत. आईवडिलांना बोलल्याच्या नंतर ज्या बाईला जर दुःख वाटत असेल तर तिला बाई कशी म्हणता येईल? नका तुमच्यात हे विष पेरू नका, नका पेरू नका. फार मोठी ताकद असते आईवडिलांची. काय काबाड कष्ट केले तर आपल्यासाठी कल्पना करा. इथं बसलेल्या सगळ्या म्हाताऱ्या माणसांना माहिती आहे 72च्या दुष्काळात मिलू खाल्ले, आंबाड्या खाल्ल्या, बरबडे खाल्ले, भाजीचे पिळे खाल्ले. पण आपल्या पोटच्या लेकरासाठी त्यांनी संपत्त्या टिकून ठेवल्यात. आपल्या पोटच्या लेकरासाठी त्यांनी जमिनी टिकून ठेवल्या. 72च्या दुष्काळात ज्या मायबापांनी आपल्यासाठी प्रॉपर्ट्या टिकवल्यात त्या मायबापांना मरताना आनंदाने श्वास सोडू द्या. लाखो सत्य केल्याचं पुण्य तुम्हाला प्राप्त होईल. लाखो. आई वडिलाला त्रास देणाऱ्यांनी आमचे कीर्तन ऐकून काय फायदा होणार आहे तुम्हाला? काय फायदा होऊ शकतो तुम्हाला? काय फायदा होऊ शकतो? काय लाभ नाही त्याच्यात, काय लाभला नाही. आणि एक सांगू का माझ्या माईंनो, ही सगळी होळी तुमच्यापासून पेटते. ही सगळी होळी तुमच्यापासून पेटू दे. तुम्हाला गिरगावच्या बाळूची शपथ आहे, त्या होळीमध्ये कापूर टाकायचं काम करू नका माझ्या माईंनो, करू नका. तुम्ही फार मोठे आहात. माझ्या संप्रदायानं तुमची दखल घेतली. एक सांगू का तुम्हाला, त्रेतायुगात एक पोरगी वाट लावली. डॉक्टर साहेब एक पोरगी वाट लावली. ती पोरगी होती जगाची बालकीन. तिचं नाव होतं सीता. राजा जनकाचं दर्शन घेतलं, हृदयाशी डोकं लावलं, जनक राजा रडू लागले. सीताई साहेबांनी पदरानं आपल्या बाबाचे डोळे पुसले. बाबा करडता. काय नाही माझं नाव कमव बरं, माझं नाव कमव. काही बोललं नाही. ते बाप होता, काही बोललं नाही. आईचं दर्शन घेतलं. आई रडीन हृदयाशी डोकं लावलं. आईनं सांगितलं सीते आमचं नाव कमव. ती म्हणली आई बाबाचा स्वभाव थोडा तापडे, नाव कमवण्याचा मला अर्थ कळाला नाही. तू आई आहेस सांग ना मला. बाई आमचं नाव कमव याचा अर्थ एकच आहे, जितकं प्रेम तू माझ्यावर आणि तुझ्या बाबावर करतेस त्याच्या कोटीपटीनं प्रेम राजा दशरथावर आणि कौशल्यावर कर. ज्या दिवशी दशरथ राजाकडे आणि कौशल्याकडे प्रेम करत असताना तुझ्या अंतकरणात पाप येईल त्या दिवशी राजा जनक आणि तुझी आई मेलेला निरोप तुला येईल. अशी शिकवणारी मायबाप असावा, अशी शिकवणारी मायबाप असावा मुलीला. कोणते मायबाप?
लग्नातच कढई देऊन टाकली, 2च तोंडन खिचडीन बोंड. नकोय 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 नकोय. ह्या भारतातला विशुद्धपणा नकोय तो. नकोय नकोय. फार मोठं नाविन्य. मी स्पेअर पार्टच्या दुकानावर होतो डॉक्टर साहेब कामाला, औरंगाबादला, सोमनाथ ऑटोमोबाईल्स. तो यात नावाचं होतं रे ते. पुढे ते चिकलठाणला होता अलीकडं. 3.25 वर्ष ड्युटी केली मी तिथं. 520 रुपये महिन्यानं नोकरी केली. बेरिंग विकायला चाललो होतो नगरला. येरोळच्या लेण्या पाहाला 2 आखुड्याच्या देवाली माणसं आलते. 2 माणसं होते. मग एक बाई होती. मला नंतर कळालं ही बाईमध्ये. पण दोघायला आखुड्याच्या देवाला मला वाटलं हे माणसंच असतील. आणि केस दोघायचे बी ते लालसर होते, गव्हाळ रंगाचे केस होते. आपली मेन कापडावानी त्वचा घ्यायच्या त्याची. आपल्यावानी अशी कणखर त्वचा नव्हती, मेन कापडावानी होती अशी. एक म्हातारी एकादशीचा दिवस नवऱ्याला शेंगदाणे फोडून देत होती फराळ करायला. त्याचा फोटो काढा म्हणलं. का काढा? त्याचा गाईड होता. त्याला इंग्रजी कळत, मला इंग्रजी कळत नव्हती. त्या गाईडला सगळ्या भाषा येत होत्या. ते 300 रुपये रोजाने वेळभर फिरत होते त्याच्या संग, ज्याला सगळ्या भाषा येतात ते. येऊन फोटो का काढा आपल्या महाराष्ट्रातल्या माणसाचा. त्यानं त्याचा अर्थ सांगितला. आमच्या देशामध्ये 1 कोटी रुपये जरी दिवसाला कमीत असतील, पण घरी जाताना लक्षात येते मंडळी घरी असेल का. आणि माझ्या देशातल्या तुम्ही किती पवित्र आहेत सांगू. 80 वर्षाच्या नवऱ्याला बसस्टँडवर फराळाला भुईमुगाच्या शेंगा सोलून देणारी ती पवित्र माऊली माझ्या भारत देशात आहे, माझ्या महाराष्ट्रात आहेत. इतक्या मोठ्या आहेत म्हणून नाव खराब करायचं नाही तुमचं. असो. 8 वर्ष मुलगी झाली, रडू लागली राणी. ते दाई आमचं ते मित्राची बायको आपल्या हॉस्पिटलला बाळंतीन डिलिव्हरी झालेली. रूम नंबर सांगितला. नेमकं तुम्ही ते दिवशी बाहेर गेलेले. रविवार होता, सुट्टीचं थोडं गेले दर्शनाला शेगावला. मी गेलो तर मग ती सिस्टरीन बसलेली होती ढवळ्या साडीवाली. मी म्हणलं बाई, आता मला माहीतच नाही ना मॅडम म्हणावा. मी बाई म्हणलो. आता ती बाई म्हणल्यावर तिला राग नाही आला. मला नंतर कळालं हिला राग कशाचा आला. म्हणलं ते आमच्या गावचा तो दासू त्या 4 नंबर रूममध्ये आहे. म्हणलं बाई कोण दटीलो मला. आतमध्ये गेलं, ठकठक वाजिलं तर ते म्हणे घ्या महाराज पोरग. मी पाहिलं. बरं रे म्हणलं तुझ्यासारखंच दिसतंय. हो म्हणले माझ्यासारखं दिसतं, पण माझ्यासारखं वागू नये. त्याचा बाप टाटर चोरीत होता. म्हणलं ते म्हणलं माझ्यासारखं वागू नये बापा, ते धकलं आता असं वागू नये. मी वापस आलो तर मग म्हणलं बाई साहेब कुठं गेले. ते शेगावला दर्शनाला गेलेत, आता रविवारची दुपारून सुट्टी असती, गेलेत. बरं मला ओळखतेत. म्हणलं बाई हुशे साहेब तुम्हाला ओळखीत येतं. म्हणलं हो ओळखीत येत मला. बरं. ती बाई पाया पडीन खरे 20 रुपये दिले मला. खरे चालणारे 20 रुपये दिले. महाराज आता इथं काय नाही, पण वाटाने एखादी पाण्याची बॉटल घ्या प्या. पाया पडी. म्हणलं बाई मग अशी कसं काय वसकल्या. महाराज तुमचा राग नाही हो, ते तुमच्या मित्राची बायको बाळंतीन झाली म्हणून मला राग आला. म्हणलं त्याचं काय राग आहे, इथं होतच असतात बाळंतीनं. आमच्या साहेबाच्या मंडळीच करतात ना डिलेवऱ्या. ते सगळं झालं, पण त्या तुमच्या मित्राच्या बायकोची बाळंतपण करताना मी अंगठी हरपली. म्हणलं थांब. म्हणलं दाश्या पोरग घे बरं इकडं घे पोरग, इकडे घे. ते पोरग घेतल्यावर त्याच्या मुठी उकलल्या तर त्याच्यात अंगठी शिस्टरनीची गवसली. मी म्हणलं दाश्या तू या पोरानं झाल्या सिस्टरनीची अंगठी चोरली तर हे जिल्हा परिषद सदस्य केल्यावर गाव इकिन रे. विठाला. जयपाल राजाला झालेली मुलगी मुलाचे कपडे घातले मधला सिद्धांत सोडून देतो आणि आत्महत्या करण्यासाठी प्रवरदेव गेले. ज्ञानोबरायची कृपा झाली. स्त्रियेचा तो केला पुरुषोबा, जिहनिमिष मात्रे देह पालटीला. स्त्रियेचा तो केला पुरुषोबा. 4 लोकांचे प्राण वाचले. काय सांगू आता संतांचे उपकार मज निरंतर जागविती. प्रस्तुत प्राप्त प्रसंग निवडलेला अभंग श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबराय यांचा प्राप्त प्रसंगी निवडलेला अभंग. विठाला. थोडा असा मोकळा करा आवाज, मोकळा. त्याचा इको वगैरे थोडा कमी करा, मोकळा करा मोकळा. प्राप्त प्रसंगी निवडलेला अभंग माझ्या श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबराय यांचा आहे. या अभंगाद्वारे माझे देहूतील मालक श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबराय संतांचे उपकार प्रतिपादित करतात. या विश्वाच्या पाठीवर सर्वात मोठी टोकाची उपकार कोणाची असतील तर ती संतांची आहेत. माझ्या वाचनामध्ये बऱ्यापैकी उपकारांची यादी आली. खूप
काही उपकार आहेत, खूप काही. समोर असणारं हे झाड आहे, ह्या झाडाचे सुद्धा एक उपकार आहेत. नित्याम तरुयाम भवेनाम घ्राणमेव च ततस्तियानाम श्वासां प्ररेक भयस्थितुः. जीवसृष्टीला जगण्यासाठी श्वास अत्यंत गरजेचा आहे. ते ऑक्सिजन देण्याचं काम झाड करते. म्हणून त्या झाडाचे सुद्धा आपल्यावर उपकार आहेत. जगाला प्रकाश देणारा सूर्यनारायण याचे सुद्धा आपल्यावर उपकार आहेत. ते बंद केलं तरी चालेल आता. हो. त्याचा जर प्रकाश नाही पडला ना त्या दिनपती मालकाचा, तर विश्वातली एकही दळणवळण क्रिया चालणार नाही. हे उपकार सूर्यनारायणाचे आहेत. निशापती ज्याला आपण चंद्र म्हणतो, त्याचे पण उपकार आहेत. जाबाली नावाच्या आणि मार्कंडे नावाच्या साधूंनी 2 प्रबंध केले 18 श्लोकाचे. चंद्राच्या प्रकाशाशिवाय विश्वातलं कुठलाही वृक्ष, तो आंब्याचा असेल, तो चिंचेचा असेल, तो वडाचा असेल, तो पिंपळाचा असेल, ते कापसाचं झाड असेल, ते तुरीचं झाड असेल, ते सोयाबीनचं झाड असेल, चंद्राच्या प्रकाशाशिवाय फलित होत नाही. इतकी त्याच्या प्रकाशात ताकद आहे. माणसांसाठी एकदा त्याचा अमृत आहे, ती कोजाग्रती पौर्णिमा. चंद्रामृत तृप्ती पारणेच कोरा, भ्रमरासे चारा सुगंधाचा. एक कविता होती आम्हाला. त्या चंद्राचे उपकार आहेत, पण त्याशी निशा या वशा भयो, त्याच्यासाठी एक आमोश आहे, म्हणून संतांच्या उपकाराच्या यादीत नाहीत. भगवान सूर्यनारायणाच्या प्रकाशाचे उपकार आहेत, पण कधी कधी त्याचा प्रकाश पोषक, चैत्राच्या मासामध्ये अपोषक. संतांच्या यादीत येऊ शकत नाही ते उपकार. मधल्या याद्या सोडून देतो. त्याच्यानंतर पंढरपुरातल्या मालकाचे उपकार आहेत, काशीतल्या मालकांचे उपकार आहेत, भगवान शिवजीचे उपकार आहेत, माझ्या विटेवरच्या मालकाचे उपकार आहेत. पण या दोघांचे उपकार सुद्धा संतांच्या यादीत नाहीत. का नाहीत? हे उपकार करत असताना यांच्या अंतःकरणामध्ये सुद्धा शंकेची खिचडी शिजती. देवाच्या मनात सुद्धा शंकेची खिचडी शिजती, डाळ शिजती. ते कोणावरही उपकार करत नाहीत. भक्ता राखे पाया पाशी, भक्ता राखे पाया पाशी, भक्ता राखे पाया पाशी, भक्ता राखे पाया पाशी. दुर्जनासी संहारे, दुर्जनासी संहारे, दुर्जनासी संहारे, दुर्जनासी संहारे, दुर्जनासी संहारे. भक्ता राखे पाया पाशी, दुर्जनासी संहारी, दुर्जनासी संहारी, दुर्जनासी संहारे. पाया पाची, दुर्जनासी संहारी, दुर्जनासी संहारी. पंढरपुरातले मालक आणि काशीतले मालक उपकार करत असताना आपपर भाव पाहतात. ते कोणावरही उपकार करत नाहीत. देवानं जो उपकार केलाय का, तो फक्त भक्तावच केलाय. थोडासा कडक करा, कडक करा, सहज बोलले ऐकायला जावा. जसा मृदंगाचा केलाय तसा. तुम्हाला राग येऊ देऊ नका, पण 1 नंबरला आवाज वक्त्याचा असावा, 2 नंबरला गायकाचा. तुम्ही म्हणताल आमच्या मुळावर का आला, तुम्हाला याच्यापेक्षा जास्त वाढू द्या. हो, आपल्याला काय नाही. हे बा, दुसऱ्याचं चांगलं झाल्यावर आपल्याला बरं वाटलं पाहिजे, त्याला तृप्त आत्मा म्हणतात. आपल्याला 150 क्विंटल सोयाबीन झाल्यावर दुसऱ्याला 20 क्विंटल झाल्यावर जे जळतो का, त्याला अतृप्त आत्मा म्हणतात. मला त्याच्यात नाही. आपलं पंढरपुरातल्या मालकानं बरं केले, त्याच्यामुळे मी भावताल बघतच नाही. विठाला विठाला विठाला. विठ्ठल 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 विठ्ठल. देव हा उपकार करत असताना त्याच्या अंतःकरणामध्ये शंकेची डाळ शिजते. तो भक्तावर करतो, कोणावर करत नाही. एक सोपा मुद्दा पहा. पंढरपुरातल्या मालकांनी 2 सख्या भावांचं, सख्या चुलत भावांचं भांडण होतं. देव करू शकत नाही ते उपकार, नाही करू शकत, करताच येत नाहीत त्याला. कारण देव एखादी गोष्ट करत असताना त्याचा बायोडाटा बघत असतो.
तो बायडाटा हा विटेवरचा मालक आणि काशीतला मालक मागून तुमच्या माझ्यासारख्या नालायकानं लिहिलेला घेत नाही. तो बायडाटा प्रत्येक व्यक्तीच्या सोबत पंढरपुरातल्या मालकाने 2 माणसं ठुलेत. त्या माणसाचं नाव आहे गुप्त भयायने चित्र सुदेशू चित्र सुदेशु हिमकृत जन भय संग सुधा वय व्यालाक्षावय जायन्ते गुप्तति चित्रो लिखित भया पुराण मति तति वेद मतीता शास्त्र मतितं भयोजना शास्त्र मतितो भयोजना शास्त्र मतितो भयोजना. 2 माणसं विटेवरच्या मालकाने प्रत्येक माणसाच्या सोबत त्यानं नौकर ठुलेत. एकाचं नाव आहे गुप्त, एकाचं नाव आहे चित्र. तुम्ही अंधारात करा, उजिडात करा, लोकायला न कळता असं करा. चांगलं गायन करूनही लोकाच्या माघारी तंबाखू खा, चांगलं कीर्तन करूनही लोकांच्या माघारी स्टेजच्या मागून जाऊन कीर्तनकार तू बिड्या फूक. तू लोकांच्या नजरेत तरी धूळ टाकली असेल तरी पंढरपुरातल्या मालकाच्या डोळ्यात धूळ टाकू शकत नाही. का? त्याच्या असे वकील बसलेत की त्याच्या वकिलाच्या पेनची शाई संपत नाही, त्याला लाईटचा समन नाही, त्याला पानाचा समन नाही. ते बरोबर लिहित राहतात, बरोबर कॉलम खाली गेला का वरी गेला ते पंढरपुरातल्या मालकाला सांगतात. आणि तो बायडाटा पंढरपुरातला मालक बघतो आणि तो बायडाटा पाहिल्याच्या नंतर त्याच्या लक्षात येत आहे गिरगावकराचं बरं करायचं नाही. हा नालायक हे गिरगावकर आता जरी गोड बोलत असेल पण एकेकाळी यानं हरामखोरपणा केलता म्हणून याची फजितीच करायची. बायडाटा बघून पंढरपुरातला मालक चालतो, पण सगळे बायडाटे चुलीत घालून ज्यांचं वर्चस्व चालतंय ती फक्त संत असतात. विठाला विठाला विठ्ठल 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 विठ्ठल. एकदा भीमदादा हस्तिनापुरात आले. गरज नव्हती यायची हो, पण त्या नालायकासोबत आले दुर्योधने. ते उशिरा निघलं. धर्मराजानं सांगितलं भीमा जी दादा सुयोधन रात्री घरी चालले, ती मोठी माणसं आहेत, राजपुत्र आहे आणि एवढा मोठा माणूस अंधारात एकटा घरी पाठवू नये. म्हणून मला असं वाटतंय मोठ्या माणसांनी संवेदनशील राहिलं पाहिजे. मोठ्या माणसांनी लोकांचा जो घटक असतो का लोकांसाठी त्यानं काही काही गोष्टी जपल्या पाहिजे. हे धर्मराजाला कळालं त्या काळात द्वापार युगात आणि म्हणून भीमाल सोबत पाठिलं. पण दुर्योधनाच्या अंतकरणात सारखं काळ शिजत होतं, सारखं. काय सांगू आता संतांचे उपकार. यथासांग सोय केली, भीमाचं मन जिंकलं आणि दुर्योधनाने भीमदादाला एक काम सांगितलं. दादा मला मानस सरोवरातून सुवर्ण कमळाची फुलं पाहिजे. काय सांगू आता संतांचे उपकार. किती उपकार आहेत संतांचे पुढे बघा. आणि भीम गेले फुलं आणण्यासाठी. भीमाला असं वाटलं आपल्याला इंद्रप्रस्थाचे 35 गावं जहागिरी दिली म्हणजे कौरवांचं आपलं वैर संपलं असं डोक्यातून काढून टाकीत जा. वैर हे निश्चित असतं. क्षेत्र कुठलंही निवडा, कुठलंही निवडा, कुठलंही क्षेत्र निवडा. तुम्हाला एक सांगू का, जसा जसा माणसाचा बरा होण्याचा कॉलम वरी चालला त्याला आपण मत्या शत्रू तयार होत असतात. आपण मत्या. तुम्हाला लहानपणचं माहीत असेल डॉक्टर साहेब, रोडच्या कडेनं इकून एक आंब्याचं झाड आणि इकून एक आंब्याचं झाड. एका आंब्याच्या झाडाला कैऱ्या लागल्या आणि एकाला लागल्याच नाही. दगड कोणत्याला हाणतात? बरं कोण हाणतंय? हो पण चांगले बी हाणतात ना. गजानन महाराजाला मला आणि योगीराज बाबाला नेहरी करायची आणि त्याच्यात तुम्ही बी आमच्यात. आणि त्या आंब्याच्या झाडाखाली नेहऱ्या सोडल्या, दिवस उन्हाळ्याचे येतं असं चुळचुळ पाणी सुटायले जिभेला, पण एकाचाही हात पुरण हाणले का नाही दगड आपण. मग ज्या आंब्याला आंबे लागतेत त्याला सज्जनही दगड हाणतेत आणि हरामखोरही दगड हाणतेत. मग ज्याला मोठं व्हायचं का त्यांना नालायकाचा रोष पत्करण्याची हिंमत ठेवायची, त्यानंच मोठं व्हायचा प्रयत्न करायचा आहे. विडाला 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 ती पांडव आहेत. 35 गावाची इंद्रप्रस्थाची जहागिरी दिली. पांडवांच्या लक्षात आला आता विरोध संपला असेल, पण नाही. अत्यंत काळी डाळ शिजत होती.
त्यानं मानस सरोवरावर फुलं आणण्यासाठी पाठवलं. त्याला माहीत होतं त्या हरामखोर दुर्योधनाला की तिथं एक ओरिजिनल हा शब्द इंग्रजी आहे, निष्ठावंत शब्द, निष्ठावंत संन्यासी तिथं अनुष्ठान करत आहे. त्या संन्याशाचं नाव होतं मारुतीराय. मारुतीरायचं अनुष्ठान म्हणजे तुमच्या आमच्यासारखी ताना पाणी आमको तमक हे मांडा ते मांडा, इनमखा मांडा, क्रिया मांडा, वृत्ती मांडा, भय मांडा, इनमखा मांडा, असं काही नव्हतं. नुसती मांडी घातली आणि विश्वाच्या मालकाचं भजन चालू होतं. आणि भीम फुलं आणायला गेले तर भीमाला वाटलं दुर्योधनानं आपल्याला फुलं आणायला सांगितलेत, निश्चित काहीतरी पूजेसाठी फुलं असतील. मग आपण ह्या कपड्यावर कशाला आणायचे, आपण आंघोळ करू आणि ओल्या कपड्यात सोहळ्यात फुलं नेऊ, असं भीमाच्या लक्षात आलं. सोहळ्यात मग धार दिवशी उडी हाणली. मला वाटतं भीमानं उडी हाणली म्हणजे जुनी माणसं ही रीत मुटका हाणायचे का, मुटका मुटका मुटका. जीनच्या पॅन्टीवाल्यांना का ते डोक्यात घेऊ, तुम्हाला हाणताच येत नाहीत ते मुटके. मागच्या 15 दिवसात आमच्या मित्रानं मुटका हाणला तर पाठीवर पडलं. 3 दिवस झालं त्याची बायको झेंडूबाम लावून शेकायली पाठ त्याची, लय लागत ती पाठीवर पडल्या मुटका. मुटका कशाला म्हणतात माहिती का, इतका गोड मुटका विहिरीत पडावा. त्यावेळेला गाडरं गिडरं काही नव्हती ना, अडथळे नव्हती ना विहिरीत, मोठी असल्यामुळं बाकीचे काही ते लोखंड लावायचं काम पडत नव्हतं. विहिरीच्या कडेला 5-25 माणसं उभं करायचे आणि पोहण्यामध्ये अत्यंत तरबेज माणसानं मुटका मारायचा. विहिरीच्या कडेला जेवढी माणसं उभी आहेत तेवढी भिजली पाहिजे, त्याचं नाव मुटका. असा मुटका भीमानं हाणला. का सांगतो भीमाचं वर्णन, कारण त्याला 9000 नागाचं बळ होतं. बलशाली भीम आहे. मारुतीराय चुंब भिजले, राग आला. ए कोण, भीमानं विचार केलाय, वानर मला कशाला बोलते. माणसानं जायचंच नाही. एक जुनी म्हण होती माझ्या लहानपणी, शेतात बिना बुटा चपलाचं फिरणाऱ्यानं धासकाटाला कसपट समजायचं नाही, अशी एक मन प्रचलित होती. धासकाटाला कसपट समजायचं नाही. बारीकसं धटकट पायाला लागल्यावर इकडे यावंच लागतं जालना हॉस्पिटलला, नाही तर इशिक दिवस ताप येते. माणसं म्हणले काय नाही, हे कसपट घुसलंय, खापक्या बेंड आले कसपटाचं सुमळ्यान, त्याला कसं काय साधं समजितो. अशी जुनी माणसं. काही काही माणसं वरून तपासतात, वरून. आमची इथं एका माणसाला इतकी कडक टोपी घालायचा नाद होता, इतकी कडक टोपी, इतकी कडक टोपी, ऊस साळता येईल इतकी टोपी कडक, आणि बायको 7 मिरच्या तोडायला. कपड्यावर जायचं नाही, वरच्या अंगावर जायचं नाही, कधी कधी आतलं तपासायचं. भीमाच्या लक्षात आलं मी राजपुत्र आहे. सत्ता, संपत्ती आणि तारुण्य 3 गोष्टी एकत्रित आल्या की माणूस पाप करतोय. सत्ता, संपत्ती आणि तारुण्य, याच्यातलं एक बी तंगड मोडू द्या, नीट चल तू रस्त्यानं. भीमाकडे 3 गोष्टी आहेत. 35 गावाची जहागिरी राजकुमार आहे 1, तारुण्य 2 आहे, आणि 9000 नागाचं बळ आहे. त्याच्यामुळे ते काही जुमानीच नको. वानर मला बोलते, दुसरा आवाज द्याला, हे कोण, ते म्हणला तू काम कर. अरे तुरच भीमान सांगितलं तू काम कर. मारुतीरायने सांगितलं तुला कळत नाही का, थोडासा कडक कडक, एकदा चांगला झालता, तुला कळत नाही का सांगितलेलं. भीमानं सांगितलं, अरे तू कोण मला बोलणार, कोण बोलणार तू मला, कोण बोलणार. भीमाच्या लक्षात नाही आलं साहेब मारुतीरायचा अधिकार किती मोठा आहे. माझ्या 18 संतांनी, प्रत्येक संतांनी मारुतीरायची दखल घेतली. ज्या तुकोबारायांचा अभंग घेतला का, त्या तुकोबारायांचा भक्तीचा व्यासंग इतका मोठा होता. हरिनामे ढवळिले जग, हे विश्व हरिनामानं ढवळून काढलं. ही तुकोबारायाची व्याप्ती. ज्यांचं नाव घेतल्याच्यानं, ऐकल्याच्या नंतर यमाचं धोतर फाटायचं. तुकाराम तुकाराम नाम घेता कापे, जगाकार खाय आम्ही माथा दिले पाय. हे तुकोबारायाची व्याप्ती. तरी पण त्या तुकोबारायानं मारुतीरायला शरण गेले. शरण शरण जी हनुमंता, तुम्हालो रामदूता, काय भक्तीच्या त्या वाटा, आणि मज दावाव्या सुभटा. तुकोबाराय म्हणले नाही वानर आहे, तुमच्याकडे जी भक्तीची वाट आहे ती मला दाखवा. आमच्याकडे ज्या भक्तीच्या वाटा आहेत का, त्या भक्तीच्या वाटा